म्हणून घेऊयात कट्ट्याला सुरुवात करूया। सर नमस्कार, स्वागत आहे। नमस्कार सर। महाराष्ट्रामध्ये तर किमान 4 टप्पे निवडणुकीचे मतदानाचे पूर्ण झालेत। 5वा आता 2 दिवसावर येऊन ठेपलेला आहे आणि म्हणजे निवडणूक अगदीच एकतर्फी होईल असं चित्र असताना अचानक त्यामध्ये रंगत भरल्याचं आपल्याला म्हणजे सगळ्या देशानं पाहिलं किंवा देश पाहतोय। या निवडणुकीच्या बद्दलचं तुमचं ॲनालिसिस तुम्ही सातत्यानं लिहित आहात, पण माझ्याच्या प्रेक्षकांसाठी या निवडणुकीची आत्तापर्यंत जे झाले किंवा ही जी निवडणूक आहे 2024 ची, त्याची तुम्हाला काय प्रमुख वैशिष्ट्ये दिसतायत? काय या निवडणुकीचं वेगळेपण आहे तुमच्या मते? निवडणूक चालू असताना निवडणुकीबद्दल बोलणं हे खूप अवघड असतं। याचं कारण शेवटी 4 जूनला काय होईल आणि आमच्यासारखे निवडणुकीचा अभ्यास करणारे लोक तोंडघशी पडतील का, हा नेहमीच प्रश्न असतो। पण तुम्ही म्हणलात तसं या निवडणुकीची वैशिष्ट्ये काय आहेत? तर पहिलं असं की 2014 आणि 19 या 2 निवडणुकांच्या तुलनेने ज्याला आपण म्हणूयात उत्कंठा किंवा एक्साइटमेंट ही या निवडणुकीमध्ये फार कमी दिसतीये। प्रचार त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तरी निदान मरगळलेल्या स्वरूपात होता असं अनेक जणांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे ते या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य म्हणून आपल्याला पाहता येईल असं मला वाटतं। दुसरं या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं की 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच विरोधी पक्ष काय बोलतायत त्याला प्रत्युत्तर देण्यामध्ये सत्ताधारी पक्ष हळूहळू गुंतत गेला। म्हणजे सुरुवात अशी झाली की या निवडणुकीत विशेष काय आहे, भाजप जनरली मागच्या एवढ्याच बहुमताने निवडून येईल असं म्हणून सगळ्यांनी या निवडणुकीकडे थोडंसं दुर्लक्ष केलं म्हणा किंवा ती लाईटली घेतली। पण पाहता पाहता आपल्याला असं दिसतं की पंतप्रधान मोदींच्या पासून सगळ्यांनाच विरोधी पक्ष काय म्हणतायत याला प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आणि त्यामुळे प्रथमच भाजप एका अर्थाने बचावात्मक भूमिकेमध्ये जणू काही गेला आहे आणि इतर विरोधी पक्ष आक्रमक भूमिकेत गेलेत असं एक चित्र या निवडणुकीमध्ये निर्माण झालं। तिसरं या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं की 10 वर्षांच्या एकपक्षीय वर्चस्वाच्या अनुभवानंतर आपल्या लोकशाहीच्या एकूण विकासासाठी म्हणून जास्त स्पर्धात्मक राजकारण पाहिजे या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होतीये। कारण तसं जर झालं नाही आणि एका पक्षाची अप्रतिहत सत्ता पुढे चालू राहिली तर ते एकूण लोकशाहीला आणि विरोधी पक्षांच्या स्वतःच्या भवितव्याला मारक राहील याची जाणीव विरोधी पक्षांना या निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून झाली। गेल्या वर्षीपासून